make you yeah. सो गाइज वेलकम टू माय न्यू व्लॉग. आणि आज आम्ही जाते नाशिकला एक टेड टॉकचा शो आहे. सो इथं मी प्रतीक आणि नयन जमलेलो आहे फिरवणार हॉटेलपाशी. सर थोड्याच वेळात आम्हाला पिक करणार आहे. सो हा व्हिडिओ आपण इथं सुरू करूया. कसं वाटतंय आपण? खूप मस्त वाटतंय. म्हणजे आम्हाला ही ऑपॉर्च्युनिटी मिळाली मित्रांनो. म्हणजे असं काही नव्हतं, आमची रेग्युलर लाईफ चालू होती. मग सरांनी सांगितलं चालता का, मग आम्ही हो म्हटलो. आणि सो टुडे वी आर गोईंग अशोका युनिव्हर्सल स्कूल. इथं तो प्रोग्राम आहे. सो होप की एकदम मस्त असेल, मस्तच असेल. सो लेट्स गो गाईस. पण त्याच्या आधी आपण विचारूया नयन आणि प्रतीकला कसं वाटतंय. खूप सुंदर वाटतंय. खूप भारी वाटतंय. असं मनामधून असं वाटतंय बघ किती मजा येईल किती नाही. तिकडे एक्साइटमेंट लागलेली आहे की तिथे काय होणार आहे नेमका. इतनी खुशी चला तर मित्रांनो सरांनी याला वेळ त्याच्या आधी आपण थोडासा चहा पाणी करून घेऊ. सो लेट्स गो गाईस. तर मित्रांनो आम्ही या अशोका युनिव्हर्सल स्कूलमध्ये पोचलेले आहे. जिथं हा कार्यक्रम आहे. अँड इथं आम्हाला नाश्ता करायचा आहे. नाश्ता म्हणजे मध्ये आलो तेव्हापासून 4 वेळा गुड मॉर्निंग ऐकले. लई खतरनाक वाटलं काय सांगू. चला आता सर आपण नाश्ता करूया. मग दाखवतो मी नाश्ता काय. गाईड्स जसं की आम्ही ऑडिटोरियममध्ये आता आलेलो आहे. अँड तुम्ही जसे की व्ह्यूज बघितलेच असतील. सो तिकडे प्रोग्राम होणार आहे समोर, जिथं येऊन एक्सपर्ट जे त्यांचे स्टोरी आपल्यासोबत शेअर करतील. अँड फुल वाईब आहे. एक मस्त पुस्तक बी भेटलं आहे काही ना त्याला. आणि इथं स्पीकर्स जे आहेत त्यांचे नाव म्हणजे त्यांची डिटेल्स दिलेली. सो इट इज अ व्हेरी गुड थिंग फॉर अस. अँड जस्ट वाट बघतोय केव्हा कार्यक्रम सुरू होईल, शो सुरू होईल. Request all of you all to be seated. We will soon begin with the growing up in that community. They used to make me order groceries on phone. Can you just make you yeah. All the best. All the best. Video. 1, 2, 3.
तर मित्रांनो, तुम्ही जसे की पिक्स पाहिले असतील की आम्ही त्याचे एक्सपर्ट टॉकर्स होते त्यांच्या, आणि ते एकदमच मस्त होतं मित्रांनो, नॉलेजेबल, एकदम हायली नॉलेजेबल. आम्हाला ज्यांनी आणलं संचेतेश्वर आणि बोरा सरांनी, त्यांना मी धन्यवाद करतो. अँड असं काही सेटअप होता, एक्स्ट्रा शेड आहे. सो थँक्यू सो मच. अँड आता त्यांनी लंच अरेंजमेंट केलेली, सो आता आम्ही लंच करणार. त्याच्या आधी आम्ही 2-4 फोटो काढले. अँड इट इज अ व्हेरी नाईस ऑपॉर्च्युनिटी फॉर अस. अँड एकदम मस्त गोष्ट होती मित्रांनो. अँड आम्ही नोट्स पण लिहिलेले आहेत भरपूर. तो आपला टेड टॉकचा कार्यक्रम झाला होता, त्याचा आपण फीडबॅक घेऊया नयन आणि प्रतीककडून. सो प्रतीक, कसं झालं? खूप छान होता. तो जो डमरू वाजवणारा माणूस होता तो सगळ्यात बेस्ट होता. सगळ्यात आम्हाला खूप एंटरटेन केलं त्यांनी. त्यांचं टॉक एकदम मस्त होतं मित्रांनो. आणि त्यांनी एकदम सांगितलं की रिलॅक्स राहायला पाहिजे, जस्ट प्ले म्युझिक अँड रिलॅक्स अँड यू विल गेट वे फॉर सक्सेस टू दी रोड. अँड नाही, हां, तो डमरूवाला माणूस हा होता, दिसतोय का? सोपई यात्री यात्री असं त्यांचं थोडं कठीण नाव आहे, काही नाही. आय रिस्पेक्ट, पण चुकून प्रोनाउन्स झाला. पण माणूस लई कमालचा आहे. बाकी ते कनक नंदा मॅम होत्या, एक नंबर. ते माझ्यासारखे आर्टिस्ट आहे मित्रांनो. आणि त्यांनी बघून मला समजलं की पुढं मी काय करायला पाहिजे. म्हणजे ते पण असंच लहानपणी माझ्यासारखे ड्रॉइंग वगैरे करायचं. अँड मला माहिती आता मला काय करायचं आहे. आणि पाहू शकता कॉलेजच्या ट्रॉफीज. अँड आता आम्ही निघणार आहे. सो जे पूर्ण प्रोग्राम होता, टेड टॉक होतं, त्याचं डिटेल एक वर्ड फाईल मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथं जाऊन तुम्ही ती वाचू शकता. जेवढं मी नॉलेज घेतलं तेवढं तिथं टाकण्याचा प्रयत्न केला आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय.